हातात भगवी पताका घेऊन रिंगण जे सुरू झालेलं आहे वारकऱ्यांचं त्याची दृश्य आपण बघतोय। संपूर्ण वारीमध्ये हे एक अजून वैशिष्ट्य असतं, सगळ्या वारकऱ्यांकडून केलं जाणारं हे रिंगण। संत तुकाराम महाराजांची पालखी आज सणसर ते निमगाव केतकी असा प्रवास करणार आहे आणि त्या दरम्यान हे रिंगण संपन्न होते। रिंगण सोहळा सध्या आपण पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर पाहतो। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं हे रिंगण आहे आणि या रिंगण सोहळ्याचे दृश्य आपण सध्या पुढारी न्यूजवर पाहतोय। टाळ मृदुंगाचा घोष करत, हरिनामाचा जप करत, हातात भगवी पताका घेत हे रिंगण इथं पार पडते। वारकऱ्यांची झालेली गर्दी आपण सध्या दृश्यांमध्ये पाहतोय। पोलीस संरक्षण सुद्धा या सगळ्या गर्दीच्या नियोजनासाठी ठेवलं गेलेलं आहे। आता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शांतपणे विठोबाचं नाव कुंडी घेत हे सगळे वारकरी आता रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं आपण बघतो। तुकाराम महाराजांची पालखी आज सणसर ते निमगाव केतकी असा प्रवास करेल, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुद्धा तरडगाव ते फलटण अशी मार्गस्थ होणार आहे। सध्याचे दृश्य आपण बघतोय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुजित काळंगे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुजित, आता रिंगण सोहळा तिथे पार पडतोय, कसा नेमका उत्साह आहे आणि साधारण किती वारकऱ्यांची संख्या आहे या रिंगण सोहळ्यासाठी तिथे? महिला आहेत रिंगणाच्या त्या साईडला जाऊन उभं राहायचंय। बारामती, इंदापूर या सगळ्या परिसरातून लोक प्रत्येक वर्षी येत असतात। अगदी त्याच पद्धतीने याही वर्षी ही सगळी मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहे। संत तुकाराम महाराजांच्या सोबतचा हा जो हजारो लोकांचा समुदाय आहे तो तर आहेच, परंतु त्या पलीकडे सुद्धा कितीतरी लोक येत आहेत। नुकतेच या रिंगणाला सुरुवात झालेली आहे। पहिल्यांदा पताकाधारी या ठिकाणावरून धावत असतात, त्यानंतर कितीतरी पताकाधारी धावल्यानंतर त्या ठिकाणी टाळकरी असो, हंडेकरी असो किंवा त्याचबरोबर हे जे तुळशी डोक्यावरती ज्यांच्या असतात अशा महिला वारकरी असतो, त्या सगळेजण पहिल्यांदा या सगळ्यातून धावतात आणि मग शेवटी दोन अश्व येतात। ते दोन अश्व, एका अश्वावरती तुकाराम महाराजांच्या पादुका असतील आणि दुसरा अश्व जो असेल तो स्वाराचा अश्व असेल। हे दोन अश्व शेवटी या रिंगणातून धावतील। म्हणजे आपण जर आता बघू शकत असू तर ही जी माणसं जी आहेत ही या ठिकाणी केवळ आणि केवळ या रिंगणातून धावण्यासाठी म्हणून आजच्या दिवशी या ठिकाणी उपस्थित राहत असतात। या म्हणजे आपण जर बघितलं तर या सगळ्यांना केवळ या मातीची यासाठी ओढ असते कारण इथून संतांचे अश्व धावत असतात। आपण बघू शकतो की तुळशीवाल्या ज्या महिला आहेत त्या सध्या धावत आहेत, यांच्या डोक्यावरती तुळस असते। हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीतून चालत असतात। त्या पालखीतून चालत असताना या दिवशी या ठिकाणी येतात आणि एका ठिकाणी या तुळशीवाल्या महिला एकत्र येतात आणि मग जेव्हा पताकाधारी पुरुषांचं धावणं संपतं त्यावेळी या हंडेकरी असणाऱ्या किंवा त्याचबरोबर तुळशी डोक्यावरती असणाऱ्या त्या सगळ्या महिला यातून धावायला सुरुवात करत असतात आणि मग यांचं ते रिंगण पूर्ण होतं। मगाशी मेंढ्यांचं रिंगण पूर्ण झालंय, तर ह्या सगळ्यांना केवळ येथून धावण्याचीच ओढ असते आणि जे ते धावत नाही ते नेमकं काय करतात तर ते जे बाजूला बसलेले असतात तेव्हा जेव्हा तो घोडा धावतो, जेव्हा तो अश्व धावतो तेव्हा तो अश्व धावल्यानंतर त्याच्या पायाखालची माती आपल्या कपाळाला लागावी यासाठी ते सगळे त्या घोड्यात जो अश्व तिथून जातोय तिथं जातात आणि तिथली माती स्वतःच्या कपाळाला लावण्याचा प्रयत्न करतात। असा हा हजारोंचा समुदाय आहे, तो यासाठी अक्षरशः वर्षभर वाट बघत असतो। जी जी अगदी, आणि त्याच्यामुळे त्याचाच उत्साह, त्याचाच आनंद आणि समाधान सुद्धा या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा पाहायला मिळते। सुजित, आता या पुढे पालखीचा हा रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पुढे पालखीचा मार्गक्रमण कसा असणार आहे? हा रिंगण सोहळा संपन्न होईल आणि मग त्यानंतर
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होईल. आजचा मुक्काम हा निमगाव केतकी या ठिकाणी असणार आहे आणि उद्या सुद्धा याच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं इंदापूर इथं मुख्य असं रिंगण असणार आहे. ते सुद्धा रिंगण अगदी पाहण्यासारखं असतं. त्यामुळे बराचसा हा जो वर्ग आहे तो पाहण्यासाठी म्हणूनही येतो, तो चालण्यासाठी म्हणून येतो. हा बऱ्यापैकी हा जो वर्ग आहे तो आज इंदापूर परिसरामध्ये स्थिरावलेला असतो आणि आज दुपारी तो मुक्काम झाल्यानंतर दुपारचं जो मुक्कामा झाल्यानंतर संध्याकाळी गेल्यानंतर निमगाव केतकीमध्ये त्या ठिकाणी पादुका ठेवल्या जातील, समाज आरती होईल आणि मग समाज आरती झाल्यानंतर त्या सगळ्या दिंड्या आपापल्या जागेवरती जाऊन त्या ठिकाणी मग रात्रीचा हरिपाठ आणि मग त्यानंतर जागराच्या दिशेने या सगळ्यांची वाटचाल होते. सुजित, त्याच्यामुळे आता निमगाव केतकीमध्ये जेव्हा पालखी पोहोचेल तिथे पुन्हा जेव्हा रिंगण सोहळा होईल तेव्हा पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि पोहोचवलेल्या दृश्यांसाठी. तुकोबांच्या पालखीचा हा रिंगण सोहळा इथे संपन्न होत असतानाची दृश्य आपण बघतोय. भगवी पताका हातात घेत सगळ्या वारकऱ्यांनी एक रिंगण पूर्ण केलं आणि त्यानंतर डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या सगळ्या महिलांनी सुद्धा हे रिंगण पूर्ण केलं. धावत हे सगळे आता विठुरायाच्या भेटीसाठी निघालेले आहेत. माऊलींचे अश्व या ठिकाणाहून धावून हे रिंगण पार करतात आणि त्याच ठिकाणी रिंगण सोहळा हा संपन्न होत असताना वारकरी आणि इतर तुळशी वृंदावनधारी महिला सुद्धा इथून रिंगण करताना आपल्याला पाहायला मिळतात. तुकोबांच्या पालखी सोहळ्यातलं हे रिंगण आहे. आज पालखी पुढे मार्गस्थ होईल. तुकोबांची पालखी आज निमगाव केतकी इथे असणार आहे आणि पालखी इथे विसावल्यानंतर तिथे सुद्धा एक रिंगण सोहळा पार पडेल. त्याकडे सुद्धा निश्चित आपलं लक्ष असेल. पुढारी न्यूजची टीम सुद्धा या वारकऱ्यांसोबतच आहे, वारीमध्ये आहे आणि त्यामुळे निमगाव केतकीमध्ये सुद्धा पार पडणारा रिंगण सोहळा आपण पुढारी न्यूजवर पाहणारच आहोत. एकीकडे आपण दृश्य पाहतोय अगदी काही क्षणापूर्वीचे दृश्य, ज्यावेळेला भगवी पताका हातात घेत सगळ्या वारकऱ्यांनी या रिंगण सोहळ्यामध्ये सहभाग घेतला आणि दुसरीकडची दृश्य आहेत. आत्ता सध्या पुन्हा एकदा याच रिंगण सोहळ्याच्या मार्गावर रांगोळी काढली जाते.